महाराष्ट्र टीव्ही 9 मध्ये आपले स्वागत. आपले माळशिरस तालुक्यातील हनुमानवाडीचे नाता शामराव रुपनवर हे पंचायत समिती गुरसाळे गणातून उभा राहण्यास इच्छुक आहेत आणि लिस्टमध्येही त्यांचे राष्ट्रवादी शरद पवार गट या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे. तर मला सांगा नाता रुपनवर की काय तुमची काय पार्श्वभूमी? तुम्ही आता पंचायत समितीसाठी उभे राहायला इच्छुक आहात आणि लिस्टमध्ये आपले नाव आहे. तर पुढची काय पार्श्वभूमी काय असणार आहे तुमची? माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी नाथा पाटील म्हणून परिचित 8ही गावामध्ये असा कोणताही व्यक्ती नसेल की मला ओळखत नाही. दुसरी गोष्ट माझी पहिली पार्श्वभूमी असेल की नुसता जो भाव चालू आहे की हे केलं, ते झालं, हे झालं, तर अजिबात माझ्या गणाचा विकास झालेला नाही. दलित वस्तीमधले रस्ते असतील, दलित वस्तीचे पाणी योजना असेल, गावांची पाणी योजना असेल, गावातील रस्ते असतील, लाईट असेल, हे माझं पहिलं धोरण आहे. दुसरं धोरण माझं असं आहे की जर आमचा मतदारसंघ पाहायला गेला तर 3 माध्यमिक शाळा आहेत. तर तिथं मुलींची समजा बाकी सगळी सोय असेल, मुलांची सोय असेल, मुलींची सोय असेल, इतर छेडछाडीच्या गोष्टी असलेल्या, काही अडीअडचणी असलेल्या ते सोडवणं. दुसरी गोष्ट अशी असेल की पहिली शिंदेवाडी एक मुक्कामी गाडी होती गोसावी मार्गी, ती चालू करणं. शिंदेवाडी मुक्कामी एक गाडी होती ती चालू करणं. देशमुखवाडी गावामध्ये एक मुक्कामी गाडी होती ती चालू करणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दहेगाव ते कुरवली चौक हा जो पुणे शहर आणि बारामती शहराला जोडलेला रस्ता आहे, नातेपुते सारख्या मोठ्या शहराला, तो अतिशय दैनंदिन अवस्थेत आहे. तो एक पूर्ववत व्यवस्थित मार्ग लावणे ह्याच्यासाठी मी, आणि गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत. गोरगरीब जनतेला सारखा अन्याय आणि त्यांना अजिबात न्याय मिळत नाही, तर त्यांना न्याय मिळवण्यासाठी मी पंचायत समिती लढवण्याचं माझं ध्येय आहे आणि लढवणारच आहे. मी सध्या मोहिते पाटील गट, उत्तम जानकर गट, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी या चिन्हाकडून उमेदवारी मागितलेली आहे आणि पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलेलं आहे की तुमची 2 दिवसामध्ये उमेदवारी डिक्लेअर करील आणि तुम्ही तयारीला लागा, असं मला त्यांना निरोप दिलेला आहे. आणि मी सध्या जोरदार तयारीत आहे. गावोगावी माझ्या भेटी चालू आहेत. या पद्धतीनं मी चालू आहे माझं नियोजन. म्हणजे जे अगोदर जे होते सत्तेवर त्यांच्याकडून काय सांगण्यात येते? विकास झाला ना झाला नाही, विकास झालेलाच नाही, भकासच आहे. तुम्ही जर पाहायला गेलं तर आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तुम्ही सर्व गावे बघा, गावातील रस्त्यांची दुरावस्था बघा. विकास म्हणतात तर विकास कुठं असतो की लिहिलेला बाबा एक पाठी दाखवा तुम्ही, हा विकास झाला, हा विकास झाला, अजिबात कुठं विकास नाही. तर आपल्याला पहिल्यांदा तो सर्वसामान्य जनतेचा दाबलेला आवाज वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवण्यासाठीच मी माझी उमेदवारी मागितलेली आहे. तर हे होते नाता रुपनवर पाटील हनुमानवाडी. तर ह्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे की विकास झाला 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 म्हणून ते दिंडोरे पिटतात. ते प्रत्येक गावात, त्या गुरसाळे गणातील प्रत्येक गावात जाऊन गावातले तो ग्राउंड लेवलला जाऊन बघा गावात विकास कशाचा झाला आहे. आणि त्यांना पक्षाने शब्द दिलेला आहे की निवडणूक तुम्ही तुमच्यासाठी आम्ही नाव घेतलेलं आहे, तर तुम्ही तुमचं काम चालू करा. तर बघूया आता पुढे काय होतंय ते. तुम्ही महाराष्ट्र टीव्ही 9 ला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.